चला आज बनवायची मस्त आपल्याला पत्ताकोबी आणि हरभऱ्या डाळीची भाजी करायची, मस्त सुकी भाजी. एकदम चविष्ट भाजी होते आणि झटपट होणारी रेसिपी आहे मस्त. सुरुवातीला आपण बघा, मी डाळ भिजत टाकलेली 4-5 तास, हरभऱ्याची डाळ, आणि पत्ताकोबी घेतलेला आहे. तो आपल्याला मस्त उभा कापून घ्यायचा आहे बारीक. अशा प्रकारे आपल्याला पत्ताकोबी कापून घ्यायचा आहे मस्त. आता आपल्याला कढई ठेवायची आहे, त्यात तेल टाकायचं आहे. सुरुवातीला मी राई आणि जिरं टाकलेलं आहे, हिंग टाकलेलं आहे, आणि छान होऊ द्यायचं आहे. आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे आणि मस्त तेलात होऊ द्यायचं आहे लसूण चांगला. आणि नंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. तो पण छान परतून घ्यायचा आहे मस्त तेलामध्ये. कांदा झाल्यानंतर मग आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, आणि हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आहे. सगळ्यांना आवडेल अशी ही आपली पत्ताकोबी आणि हरभरा डाळीची भाजी आहे. आवडीने खातील सगळे, अशी खूप मस्त लागते. हरभऱ्याची डाळ टाकल्यानंतर अजूनच चव येते भाजीला मस्त. मग हरभऱ्याची डाळ आपली छान भिजलेली, आणि आता हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं बघा. कांदा, टोमॅटो, लसूण, हरभऱ्याची डाळ आणि मस्त कोबी टाकायचं आहे बघा त्याच्यामध्ये. आपण मस्त सगळा कोबी टाकून घ्यायचा आपल्याला. छान धुवून घेतलेला आहे कोबी. आणि आता त्याच्यात मसाले टाकायचे आपल्याला, सुके मसाले. लाल तिखट टाकलेले आहे, धणे जिरे पावडर टाकलेली, हळद, आणि पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला. आणि आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये, जास्त नाही, थोड्या प्रमाणात पाणी टाकायचं, आणि परत झाकण लावून ठेवायचे आपल्याला. आणि मस्त तयार झालेली बघा आपली पत्ताकोबी आणि हरभरा डाळीची भाजी. एकदम चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आहे.